हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. आज आहे माझा वीकेंड आणि तरी पण मी ऑफिसला चाललो आहे जस्ट फॉर अटेंडन्स. ऑफिसला जाणार, लॅपटॉप ठेवणार, ब्रेकफास्ट करणार आणि रिटर्न येणार. माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये अटेंडन्ससाठी फक्त 4 तासांचा लॉग इन टाईम किंवा 4 तासाचं VPN कनेक्ट इम्पॉर्टंट आहे. तर मग ते होऊन जाईल, कारण मग त्याच्यासाठी लॅपटॉप ठेवायचा. मग मी रिटर्न येईल. आयदर मी माझ्या कलिगला लॅपटॉप घेऊन यायला लावेल, नाहीतर मग मी संध्याकाळी जाऊन घेऊन येईल. कारण आता अराऊंड वाजले 9:30, जाता जाता मला 10 वाजतील आणि 4 तास म्हणजे दुपारी 2. तर एवढ्या उन्हाचं तर मग मी जाणार नाही आहे ऑब्वियसली. तर मग या दोन्हीतून एक तर संध्याकाळी जाईल, नाहीतर माझ्या कलिगला लॅपटॉप घेऊन यायला लावेल. सो गाईज, दिस इज माय OOTD. गाईज, मी ऑफिसवरून आलो आहे आणि आता मला जायचं आहे दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला. एप्रिलमध्ये मी अजून गेलेलो नाही आहे आणि मला माझी महिन्याची वारी मोडायची नाही आहे. आज माझा वीक ऑफ पण आहे, तर म्हटलं आज जाऊन येऊया. आणि त्यानंतर ना तिथून आपण जाणार आहे एका हिडन स्पॉटवरती. तर ते मला माझ्या कलिगने सांगितलं आहे आणि तो बोलला की ते मस्ट ट्राय आहे. तर मी आज तिथे पण जाणार आहे, पण त्या अगोदर हा टी-शर्ट बदलण्याची गरज आहे. दिवस बोललो आहे आणि पोलीस लिव्हचा शर्ट घालायची गरज आहे, कारण बाहेर जास्त ऊन आहे, पूर्ण स्किन जळाल्यासारखं होतं आहे. सो या गाईज, रेडी नाव, निघूयात आता. गाईज, जस्ट दगडूशेठला पोहोचलो आहे आणि आता दर्शन घेतो. गाईज, दर्शन झालं आहे आणि आता मला जिथं जायचं आहे ना, तर ते दगडूशेठ गणपतीच्या मंदिरापासून फक्त 500 मीटरच्या अंतरावरती आहे. तर लेट्स गो. आंटी ने बोला तो है कि थोड़ी देर बाद वो कलर उठ के दिखेगा, होपफुली दिखेगा, नहीं तो मेरे पैसे तो डूब गए फिर. तर गाईज, दुपारी गेलो होतो आंबूला. नावातच आंबू आहे. मी जनरली जर एखाद्या जागेवर गेलो आहे खाण्यासाठी, तर मी त्याचा रिव्ह्यू जनरली तिथेच देतो. पण आज मी हा रूमवर आलेलो होतो, कारण तिथे थोडी जागेची कमी आहे. ॲम्बियन्स छान आहे, छोटासा आहे बट छान आहे. आंबूमध्ये मँगो मस्तानी आणि मँगो शेक फेमस आहे, तर मग मी दोन्ही ऑर्डर केले होते. आंबूच्या मँगो मस्तानीचं कंपॅरिझन जर तुम्ही सुजाताच्या मँगो मस्तानीसोबत करत असाल, तर सुजाता मँगो मस्तानी तर अनडिफिटेबल आहे. पण ही पण रिफ्रेशिंग आहे, सूथिंग आहे. टेस्टला सुजातापेक्षा थोडीशी कमी गोड आहे, पण मग जो आंब्याचा पल्प ते टाकता, तर तो एकदम ऑथेंटिक टेस्ट देतं. तर ओव्हरऑल छान आहे टेस्टला. प्राइसिंगविषयी बोलायचं झालं तर मँगो मस्तानी फुल आहे 240 रुपीज आणि हाफ आय गेस 160 रुपीजला आहे. आफ्टर दॅट मँगो शेकमध्ये पण ते मँगो लिटरली कट करून टाकता, तर तो त्यांचा एक प्लस पॉईंट आहे. टेस्टला तेच थोडेसे स्वीटनेस कमी आहे. जर तुम्ही एक्स्ट्रा स्वीट जर तुम्हाला आवडत असेल, तर द प्लेस इज नॉट रिकमेंडेड टू यू. जर मीडियम स्वीट किंवा मीडियमपेक्षा थोडंसं जास्त आणि हायपेक्षा थोडंसं कमी तुम्ही कन्सिडर करू शकता. प्राइसिंगविषयी बोलायचं झालं तर 180 रुपीज फुल अँड 130 रुपीज हाफ आहे. रेटिंग द्यायचं झालं तर आउट ऑफ 10 मी मँगो मस्तानीला 8 देईल. आणि म्हणजे प्राईस कन्स्टंट, टेस्ट कन्स्टंट ध्यानात ठेवून, आणि मँगो शेकला पण 8 आउट ऑफ 10च देईल. ट्राय करू शकता, छान आहे. आणि त्यानंतर आम्ही छोटासा रस्त्याच्या कडेला ते नाही का
इंकने टॅटू करता तो करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासोबत मग माझा फ्रॉडच झाला आहे. कारण त्या काकू मला बोलल्या की 2 दिवस जाणार नाही भैया, चांगला कलर राहील आणि त्याचा फर्स्ट डेज एंड आहे. फ्रॉड हो गया मेरे साथ.